गुजरातमधील वनतस्करास 14 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी. धरमपूर तालुक्यात पहाटे धडक कारवाई. संशयित ताब्यात. सुरगाणा तालुक्यातील बाहे वनपरिक्षेत्रात वृक्षतोडीच्या 4 वेगवेगळ्या प्रकरणात वॉन्टेड असलेला संशयित भरत उर्फ गोरख शिवा ढाडर, वय वर्ष 26, राहणार भानवळ, तालुका धरमपूर, जिल्हा वलसाड, गुजरात, यास दिंडोरी न्यायालयाने 14 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वन विभाग आणि FDCMच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दिनांक 30 डिसेंबर पहाटे 2 वाजता गुजरातमधील धरमपूर तालुक्यातील सिंगरमाळ येथे सापळा रचून धडक कारवाई केली आहे. संशयित आरोपी सासऱ्यांच्या घरी लपल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बाहे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि FDCM पेठ विभागाच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संशयिताला पळून जाण्याची कोणतीही संधी मिळालेली नाही. अटकेनंतर मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत आरोपीस गुजरातहून महाराष्ट्रातील बाहे वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 14 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी भरत ढडर याच्यावर गुजरातमधील चिखलवण, अंभेल, पंगारबारी, वलसाड, महाराष्ट्रातही वृक्षतोडीचे 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. ही कारवाई बाहे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कुवर, माया म्हस्के तसेच FDCM पेठ येथील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी, सुरगाणा पेठ. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA. दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.